साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 32 आणि 77 09 80 59 05। 7-8 महिन्यापासून जे काय मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्या आंदोलनाच्या निमित्तानं माननीय मराठ्यांचे हृदयस्थान असलेले आदरणीय जरांगे पाटील हे आता तिसऱ्यांदा उपोषण करत आहे। आणि ह्या तिसऱ्यांदाचं जे आताचं जे उपोषण आहे हे मात्र प्राणांतिक उपोषण, म्हणजे आता शेवटच्या स्टेजला आलेलं हे उपोषण आहे। आणि हे उपोषण करीत असताना सरकारनं धीम्या गतीनं पावलं न उचलता तातडीची पावलं उचलावी आणि जे शासकीय आदेश असतील ते शासकीय आदेश पारित करावेत आणि या मराठा समाजाला न्याय द्यावा, हे या ठिकाणी मी सूचित करतो। जरांगे पाटील गेले आजचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी खरं म्हणजे काय होईल, कोणत्या मिनिटाला काय होईल हे सांगता येत नाही। त्यांच्या साधारणतः शरीरयष्टीकडं आणि त्यांच्या तब्येतीचा विचार करता कोणत्याही मिनिटाला काही घडू शकतं आणि त्याच्यातून होणारा उद्रेक मात्र हा महाभयंकर असेल। आणि अशा प्रकारचा उद्रेक घडू नये, अशा प्रकारचं काही वेगळं अनुचित असं काही घडू नये, यासाठी महाराष्ट्र शासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजेत। आणि ते पावलं उचलीत असताना ज्या मागण्या आहेत त्या मागण्या, संपूर्ण मागण्या मंजूर केल्या पाहिजेत। त्या मागण्या जर मंजूर केल्या नाही तर मात्र वेगळं काहीतरी या गटीत घडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून शासनाला आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे, त्या जरांगे पाटलांच्या तब्येतीला जपून आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा, तातडीनं निर्णय घ्यावा, हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो का बंदचं आवाहन आपण जरी केलं असलं, एखादा आतताईपणाने काही कृत्य करील तर आपण त्या मार्गाला जाऊ नये, आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन पुढे न्यायचं आहे। आजचा बंद देखील शांततेच्या मार्गानं सगळ्यांनी त्या बंदमध्ये सहकार्य करून सामील व्हावं, ही सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। आरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य ज्यांनी पणाला लावलं ते गेले 8 दिवसापासून आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी सुरुवातीचे 5 दिवस पाणीसुद्धा त्या ठिकाणी प्राशन केलं नाही। सरकारने त्यांचा अंत पाहिला। आज त्यांची तब्येत अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी समाजाच्या भावना अत्यंत संतप्त झालेल्या आहेत। माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा केली आणि 6 दिवसामध्ये तुम्ही त्या घोषणेचा बोजबारा उडवला आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये तुमच्याविषयीची असलेली भावना ही अत्यंत संतप्त झालेली आहेत। आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। जर त्यांच्या प्रकृतीला जर काही कमी जास्त झालं तर या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठी समाज रस्त्यावर उतरून जो काही उद्रेक करायचा तो करेल, कारण जनतेच्या मनातली भावना ही अत्यंत संतप्त आहेत। तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजेत। आम्हाला कोणाच्याही ताटातलं नको आहे, मराठा समाजाचे हक्काचं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल आपल्याला सादर केलेला आहे त्याचा तातडीने अभ्यास करा। पक्षाचे अधिवेशन घ्यायला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे, पण मराठा समाजाच्या भावी पिढीच्या राजकारणासाठी, भावी पिढीच्या समाजकारणासाठी, भावी पिढीच्या आयुष्यासाठी आपण आपल्या राजकीय ताकदीचा वापर करावा, एवढीच्या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो। आणि जरांगे पाटलांचं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा मूळ अध्यादेश काढून उपोषण थांबावं, ही विनंती या निमित्ताने करतो। जरांगे पाटलांना जर काही झालं तर हा जिल्हा, राज्य, तालुका माफ करणार आहे कोणाला, याची दखल घ्यावी शासनाने। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या 8 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अत्यंत असा असंतोष निर्माण झालेला आहे। गेल्या 10 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना काढून मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्याचे जे आश्वासन केलं त्या अधिसूचनेच्या अध्यादेशामध्ये रूपांतर करून या ठिकाणी शासनाने तो जो आदेश पारित करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर आताच काल संध्याकाळी मराठवाड्यामधील एक आमदार माननीय हंबर्डे साहेबांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडलेली आहे। त्यामुळे
यापुढील काळामध्ये राज्य शासनाला आम्ही निर्वाणीचा इशारा देतो की जर मनोज जरांगे पाटलांच्या कुठल्या तब्येतीला त्यांच्या जीवितात जर काही हानी झाली तर महाराष्ट्रातला कुठलाही आमदार कुठलाही खासदार आम्ही रस्त्यावर या ठिकाणी फिरू देणार नाही। म्हणून ज्या प्रकारची मदत तुम्ही आम्हाला शब्द देऊन केली तो शब्द पाळण्याची वेळ ज्यावेळेस तुमच्यावर आलेली आहे, आता तो शब्द पाळा। विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, कायदा पारित करा आणि मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी त्यांना न्याय द्या हीच या ठिकाणी विनंती करतो। आणि अकोला तालुक्यातल्या सर्व मराठा समाजाचं इतर सर्व समाज घटकातील बांधवांनी अकोला बंद ठेवून जी आपण सर्वांना साथ दिली त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जरांगे पाटलांचा आजचा जो अमर उपोषणाचा 8वा दिवस आहे। जर दादांनी सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे। जर पाटलांना जरांगे पाटलांना काही उद्या झालं तर राज्यच काय सगळा देश हा पेटून उठणार आहे आणि मराठी समाज हा पेटून उठलेलाच आहे। अकोल्यातून त्याचा आपण बघताय का किती प्रकारे तीव्र अशा निषेध आणि या ठिकाणी सगळे मराठी सकल बांधव जमलेले आहेत। अध्यादेश हा काढावाच लागणार आहे आणि अन्यथा जर जरांगे पाटलांची तब्येत जास्त जर हे झाली तर आम्ही कुणालाही माफ करणार नाही। अख्खा मराठी समाज एकटून सगळीकडे आम्ही बंदची हाक देणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जे आम्हाला करायचं ते आम्ही करणार आहे। मी सन्माननीय एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या सरकारला मी आज या ठिकाणी अकोल्यातून एक इशारा देतो का तुम्हाला तुमच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला वेळ आहे पण मराठ्यांच्या आरक्षणामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रस नाही। मी मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो का आज रस्त्यावर टायर जाळलेत पण एक दिवस आम्ही सगळेजण लवकरात लवकर जर तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा जर घेतला नाही तर आम्ही तुम्हाला घरात येऊन तुम्हाला जाळल्याशिवाय राहणार नाही। हा मी अकोल्याच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला आज इशारा देतो आणि आम्ही हा सत्यात उतरवल्याशिवाय राहणार नाही। जर जरांगे पाटलांना काही झालं तर या ठिकाणी कोणत्याही तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणताही मंत्री आणि कोणताही खासदार आमदार आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही। हे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या आजच्या शेवटच्या अधिवेशनात त्यांचं पक्षाचं अधिवेशन चालू आहे त्यांना तिकडे वेळ आहे पण त्यांना एक आज मी तुमच्या माध्यमातून एक सूचित करतो का लवकरात लवकर तुम्ही आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा हा लवकरात लवकर निकाली काढावा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदारी तुम्ही असेल आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला इथून पुढे आम्ही या कोणत्याही प्रचाराला आणि कोणत्याही याला तुम्हाला जाऊन देणार नाही। पहिला मुद्दा आमचा आता आरक्षणाचा तरच तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देऊ अशी मी एक कळकळीची विनंती आणि एक इशारा त्यांना या अकोला तालुक्यातून त्यांना देत आहे। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन ANM GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32।